नाही, अलीकडे सरकार गोंधळी सरकार म्हणायला पाहिजे अशी स्थिती आहे. गोंधळलेली अवस्था आहे. म्हणजे एक मंत्री जातो आणि दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये आणि कायदा सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थे किंवा हिंदुत्व सांगतो आणि त्याला स्थानिक मंत्री योगेश कदम त्याला उत्तर देतात की हे आम्हाला शिकवू नका, कायदा सुव्यवस्था आणि शांतता कशी राखायची हे आम्हाला ठाऊक आहे असं ते बोलले. आणि त्यातून यांनी सांगितलं की गृहमंत्री आमचे आहेत. आणि मंत्री आहात तुम्ही दोघेही, या मंत्रिमंडळातले तुम्ही दोनही जबाबदार आहात. आणि यावरून जर वाद होत असेल तर हे किती गोंधळी सरकार आहे हे आता दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की पाकिस्तानचा एकही नागरिक महाराष्ट्रात नाही, आणि दुसरीकडे नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की 107 पाकिस्तानी सापटत नाही. पण यात कुठलाच समन्वय दिसतो सरकार म्हणून? इतका समन्वयाचा अभाव कसा असू शकतो? म्हणजे यामध्ये विसंवाद या सरकारमधला आता स्पष्ट होतो आहे आणि हे सरकार गोंधळी आहे हे आता स्पष्ट झाले. एनसीईआरटीच्या पुस्तकामधून मुघलांचा इतिहास काढण्यात आलाय, बेटी बचाओ कुंभ यासारख्या, तसंच जातीय ब्रिटिशांनी घेतला अशा पद्धतीचा अभ्यास करून त्याच्यात मला कीव येते की इतिहास पुसून काय यांना नवा इतिहास निर्माण करण्याची काहीतरी मग ताकद तरी दाखवा. पण तो इतिहास हा झालेल्या घटनांची साक्ष असते. इतिहासामध्ये जे काही घडलंय ते खरं म्हणजे ते ठेवा, हे आपण त्याला जपतो इतिहासाला. त्यामध्ये इतिहासाने जर आपल्याला सगळ्यांना पुढच्या पिढीला काही चुकीचं होत आहे हे दाखवता येईल. पण विषमता निर्माण करून किंवा दोन धर्मामध्ये जातीमध्ये दैर्य निर्माण होईल अशा प्रकारचा नवा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं आणि तो इतिहास संपवणं हे किंवा इतिहास काढून टाकणं हे मला वाटतं की जातीला धर्मामध्ये याला धर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखं आहे. आणि या देशामध्ये एकूणच या देशाच्या लोकांमध्ये भेदभाव निर्माण करण्याची भूमिका, दोन धर्मामध्ये भेदभाव निर्माण करण्याची भूमिका, एकात्मतेला छेद देण्याची भूमिका यामध्ये या सरकारची स्पष्ट दिसते. नरहरी झिरवळ म्हटले की 2100 रुपये देण्याचं आश्वासन कोणी दिलं नव्हतं, 1500 महिला खुश आहे. नरहरी झिरवळ आता मंत्री झालेत, ते जरा पाहून वाचून बोललं पाहिजेत. 1500 मध्ये महिला खुश आहेत दिसतील ना जिल्हा परिषद पंचायत समितीला, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. तुम्ही महागाई वाढवून एकीकडे लूट सुरू केली, दुसरीकडे तुम्ही 2100 रुपये देतो म्हणून तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. आता कदाचित झिरवाळनी ते लिहिलं नसेल म्हणून त्यांच्या लक्षात आलं नसेल किंवा झिरवाळनी सांगितलं नसेल, पण त्यांच्या पक्षप्रमुखांनी ते मान्य केलं आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये ते स्पष्ट आहे 2100 रुपये देण्याचं, महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. त्यामुळं असे पळवाटा शोधून मला वाटतं सरकारची भूमिका ही उनके नियत में खोट आहे असं त्याचा अर्थ होतो. परभणी आणि पुण्याच्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना फटकारलं की कमिशनखोरी जी आहे ती चालणार नाही कुठल्याही अधिकाऱ्यांची. कमिशनखोरी तर सर्रास सुरू आहे, कुठे नाहीये. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराला प्रचंड आता ऊत आलाय असं म्हणू. प्रचंड भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंय. खालच्या स्तरापासून लोकांनी पैसे दिल्याशिवाय एकही काम प्रशासनातला अधिकारी करत नाही, खालच्या स्तरापासून होत नाही आहे. आणि अलीकडे बजेटमध्ये तरतूद होते, पण आता ज्या ज्या विभागाला बजेट दिला जातो त्या विभागांनी पैसे देत असताना कामाचे तिथे सुद्धा कमिशन घेतल्याशिवाय ते निधी वितरित केला जात नाही. ते विभाग जे काही मंत्रालय आहेत, वित्त विभागाकडून ज्या ज्या विभागाला निधी दिला जातो ते विभाग त्या कंत्राटदार असतील, पुरवठादार असतील, कोणाचे पैसे असतील तर ते देताना पेमेंट करताना सुद्धा पैसे घेऊनच केले जातं. ही सगळी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता तुम्हाला
हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर त्याची सुरुवात मंत्रालयातून करावी लागेल.